हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 31. शांती वैभवात नसते, वैराग्यात असते. विश्वामित्र नावाचा एक राजा होता. त्याला शिकारीची आवड होती. नेहमीप्रमाणे निवडक सैन्यासह आणि निवडक सरदारांसह तो एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याच्याजवळील पाण्याचा साठा संपला. त्याला फारच तहान लागली होती. तसेच भूकही लागली होती. तहान आणि भूक यामुळे व्याकुळ झाल्यामुळे त्याने सैनिकांना पाणी आणि अन्न शोधायचा हुकूम केला. पाणी शोधत असताना सैनिकांना एक आश्रम आढळून आला. लगेच त्यांनी विश्वामित्र राजाला जवळच आश्रम असल्याचे सांगितले. पाणी पिण्याच्या इच्छेने आणि थोडीफार क्षुधाशांती व्हावी अशा विचाराने विश्वामित्र राजा त्या आश्रमात आला. तो आश्रम वसिष्ठ मुनींचा होता. वसिष्ठ मुनींनी राजा विश्वामित्राचं आणि त्याच्या सरदारांचं आणि सैनिकांचं यथोचित स्वागत केलं. त्याला आणि सर्व सरदार आणि सैनिकांना बसायला आसन दिलं, प्यायला पाणी दिलं, कंदमुळं आणि फलाहार दिला. वास्तविक राजा विश्वामित्र तहानेने आणि क्षुधेने व्याकुळ झाला होता. त्याला नैसर्गिक थंड पाणी आणि उत्तम फळे खायला मिळाली होती. परंतु या कशातच राजा विश्वामित्राचं लक्ष नव्हतं. कारण आश्रमात पाऊल ठेवल्यापासून त्याला एक प्रकारचे मानसिक समाधान, शांती, सौख्य, परम आनंद याची प्रचिती आली होती. तो त्यातच अवस्थित झाला होता. त्याला प्रश्न पडला की तो एवढा मोठा सार्वभौम राजा होता. राजमहालात, वैभवात, धनसंपत्तीत, मानसन्मान, नोकर चाकर, दासदासी यात अक्षरशः लोळत होता. तरीही त्याला तेथे राजवाड्यात अशा प्रकारची मनःशांती कधीही अनुभवास आली नव्हती. या आश्रमात बसायला साधं मृगजिन होतं. निवास म्हणून साधी झोपडी होती. कंदमुळं आणि अगदी साधा आहार होता. आणि तरीही त्याला महान प्रसन्नता लाभली होती. हे सारं मोठं आश्चर्यकारक आणि विस्मय वाटायला लावणारं होतं. त्याला मोठं नवल वाटलं. त्याने याचं रहस्य वसिष्ठ मुनींना विचारलं. वसिष्ठ मुनी म्हणाले, राजा, येथे निर्विकारी, निर्विचारी आणि म्हणून आध्यात्मिक वातावरण आहे. ते परमात्म्याशी संधान साधणारं आहे. हेच सत्य आयुष्य आहे. त्याने प्रभावित होऊन विश्वामित्र राजाने तसं आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने वसिष्ठ मुनींकडून उपदेश घेतला. गुरूंचे उपदेशाप्रमाणे राज्याचा त्याग केला आणि तपश्चर्या करायला अरण्यात निघून गेला. आपल्या निर्णयाची राजाने प्रत्यक्ष अंमलबजावणी कृतीने केली. पुढे तो मोठा तपस्वी झाला. हेच पुढे विश्वामित्र ऋषी म्हणून ओळखले जाऊ लागले. हरि ओम.